ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकनित्यं विमलमचलम् एकनित्यं विमलमचलम् सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री कुलदैवतायै नमः, श्रीपाद श्रीवल्लभाय नमः, श्री नरसिंह सरस्वत्यै नमः। तर अशा प्रकारे पूर्वी जे सायनदेवाचं कथानक सांगितलेलं होतं तिथे आता पुन्हा आपण येणार आहोत। तुम्ही सिद्ध महाज्ञानी होता, श्री गुरुसन्निधानी शिष्य झाले, कवणे गुणी निरोपावे दातारा। आणि मग या ठिकाणी जे पूर्वीचं एक जे कथानक सांगितलेलं आहे, जे का श्री गुरुसी भेटले ओसरग्रामी एक होते भले पूर्वज तुमचे परियसा, तयाचे नाम सायनदेव, केली पूजा भक्तिभाव त्यावरी प्रीती, अतिस्नेह आमचे श्री गुरुमूर्तीचं सायनदेवावर श्री गुरूंचं अतिशय प्रेम होतं। तेथून आले दक्षिण दिशी गाणगापुरी परियसी, पण त्यांना सांगितलं होतं की पुढे तुमची माझी भेट गाणगापूरला होणार आहे। ख्याती झाली दशदिशी, कीर्ती वाढली बहुवस, ऐकोनी येती सकळ जन, करीती श्री गुरुदर्शन। आणि मग अशा प्रकारे सायनदेव हे मोठे भक्त, त्यांनी श्री गुरूंचा अफाट महिमा पुढे वाढलेला जेव्हा ऐकला तेव्हा ते भक्तिपूर्वक वेगेशी आला गाणगापुरास। आनंद भूमानसी हर्षे निर्भर होऊनी, दुरून देखले गाणगा भुवन आपण घाली लोटांगण, करी दंडप्राय नमना ऐशा परी चालला। ऐशा दंडप्रमाण करीत गेला विप्र मठात, देखिले तेथे मूर्तिमंत परात्पर श्री गुरु। तर मूर्तिमंत जे त्याला मागे इतक्या वर्षापूर्वी भेटलेले होते ते त्याला पुन्हा त्या गाणगापुरामध्ये दिसले। साष्टांग नमस्कार करीत असे चरणावरी लोळत, केशे करुणी पाय झाडीत भक्तिभाव करुणी, करसंपुट जोडोनी स्तुती करी एकाग्रमनी, त्रैमूर्ती तुची ज्ञानी गुरुमूर्ती स्वामिया। खूप स्तुती केली त्यांनी श्री गुरूंची, आणि काय म्हणतायत, त्रैमूर्तींचा अवतार मजदिजशी साक्षात्कार भासत असे निरंतर, त्रैमूर्ती तुची होसी, मला तुम्ही स्वतः त्रैमूर्ती दिसता आहात। परब्रह्म तुम्ही कैवळू, हाती दंड कमंडल धरू, अमृत भरले सोजवळू। तुमच्या हातात अमृत भरलेलं आहे, तरी तुमच्या हातात दंड कमंडलू असले तरी तुम्ही अत्यंत अमृत भरलेले असे आहात। तुमचे काय काय तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे। प्रोक्षिता प्रेत उठत असे, रुद्राक्षमाळा भस्मधारण, व्याघ्र चर्मीचे आसन, अमृतदृष्टी इंदुनयन, क्रूरदृष्टी अग्निसूर्य, चतुर्वेदपुर। आणि मग त्यांनी काय काय त्या ठिकाणी चमत्कार केले, जसं नरसिंहगुरु विष्णुरूपे करिसी रक्षण, पीतांबर पांघरुण, तीर्थ समस्त तुझे चरण भक्ता, विमानी विष्णू तुझी, वांझे कन्या पुत्र देसी, शुष्क काष्ट आणिले पल्लवासी,
दुभविली वांज महिषीसी अन्न पुरविले ब्राह्मणांना. सगळ्या चमत्कारांचं वर्णन जे जे काय त्यांनी ऐकलेलं होतं श्रीगुरूंचं, आणि हे पाहिल्यानंतर त्याचा कंठ सद्गदित झाला. सद्गदित कंठ होतो. रोमांच अंगी उठले आनंदाश्रू लोचनी निगती संतोषे बहुमनी. नवविधा भक्ती करोनी स्तुती केली श्रीगुरूची संतोषोनी श्रीगुरुमूर्ती तया विप्रा आश्वासित. माथा हस्त ठेवून म्हणती परमभक्त तुझे आम्हा तुवा जे का स्तोत्र केले तेणे माझे मन झाले. तुझं वरदान दिले वंशवंशी माझा दास. तुला दिलं वरदान की वंशोद्वंशी तुम्ही माझी भक्ती कराल. म्हणती जाय संगमासी स्नान करुणी संगमासी पूजा करी अश्वत्थासी त्वरित यावे मठासी पंक्तीन भोजन करिया. जा आधी जाऊन संगमावर जा, स्नान कर आणि लवकर ये, तेव्हा माझ्या पंक्तीला तू जेवायला ये. भक्तवत्सल श्री गुरुमूर्ती त्या विप्रा आपले पंक्ती समस्त शिष्याहुनी प्रीती ठाव देती आपल्याजवळ बसवून घेतलं. क्षेम कसं काय झालंय हे सगळं विचारलं. कन्यापुत्र कसे क्षेम सर्व आहेत का नाही याचीच विचारणा केली. आणि मग ऐकोनी तेयाचे वचन श्री गुरुमूर्ती हसून आमची सेवा असे कठीण आम्हा वास बहुत ठाई. तू म्हणतोय माझी सेवा करायची, परंतु माझी सेवा करणं इतकं सोपं नाही आहे. मी अनेक ठिकाणी फिरत असतो अथवा राहू गावात. आम्हा सवे कष्ट होत तुम्ही केऊ साहू शका. कसे काय तुम्ही सहन कराल. गुरुची सेवा करी नरू तोची उत्तरे पहिलं पारू तयासी कैसे दुःख अघरू सदा सुखी तोच. हे पण सायनदेवाला माहिती होतं की गुरुची जो कोणी सेवा करतो तो परमपदाला पावणार, सुखाला भेटणार या शंकाच नाही. चतुर्विध पुरुषार्थ देऊ शके श्री गुरुनाथ. त्यासी नाही यमपंथ गुरुभक्ती मुख्य कारण. आणि मग असं करता करता 3 मास झाले ते त्या ठिकाणी राहिले सायनदेव. एके दिवशी काय झालं, गुरु गेले संगमाशी, सवे घेतले सायनदेवासी. समस्ताते वारुणी भक्ताचे अंतःकरण पहावयाला गेले श्रीगुरु आपण. सगळ्यांना सोडून द्या आणि सायनदेवाला बरोबर घेऊन संगमावर गेले. श्रीगुरु गेले समयी निशी बैसते झाले अश्वत्थासी. सुखे गोष्टी करिता ती दिवस गेला अस्तमानी. दिवस मावळला. श्रीगुरु विचार करीती मनी दृढ याचे अंतःकरणी कैसी करणी पाहू म्हणते. आता त्याची परीक्षा पाहायचं ठरवलं त्याने. शिष्याची परीक्षा पाहिल्याशिवाय गुरु कधीच राहत नाही. बिना परीक्षेचा शिष्य कोणी असत नाही. केव्हा पाहिली तुम्हाला समजणार सुद्धा नाही. उठविती वारा उचित तेणे वृक्ष पडो पाहत. पर्जन्य झाला बहुत मुसळधारा वरसत. वारं व्हायला लागलं, जोर जोरात विजा कडकडायला लागल्या आणि वृक्ष पडायला लागले. धडा 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 पाऊस पडायला लागला. सायनदेव होता जेवळी सेवा केली तेवेळी केला आश्रय वृक्षातळी वस्त्रे करुणी श्रीगुरु. दोघांनी वृक्षाखाली आश्रय घेतला. पर्जन्यवाला समस्त देखा साहिले आपण भावे ऐका. उभा राहोनी सम्मुखा सेवा करी एक भावे. येणेपरी यामधून पर्जन्याला महाक्षोभोन अजूनच पाऊस वाढला. आणि मग वाराच खूप उठला आणि थंडी वाजायला. श्री म्हणती त्याला सांगतायत की शीत झाले बहुशी, खूप थंडी वाजते रे. तू आता मठात जा, गाणगापुरात मठात जा आणि अग्नी घेऊन ये. विरंभे तक्षणी ऐक्यभाव धरोणी म्हणे निघाला विप्र महाज्ञानी आणावया वैश्वान. निघाले सायनदेव. गुरुची आज्ञा आहे, आज्ञा मोडायची नाही, त्याला माहिती होतं. आणि ताबडतोब ते निघाले गाणगापुरामध्ये. आणि काय म्हणतात गुरु त्यांना हसून काय म्हणतात की पाहू नको आपले नयनी उभय पार्श्व भागाते. इकडे तिकडे पाहू नकोस मात्र येता जाताना, एवढं लक्षात ठेव. गिरिनिरोपे येणेपरी निघता झाला झडकरी न दिसे वाट अंधकारी. खुणे खुणे जात असे. सगळा अंधार पडलेला होता. चाचपडत कसा तरी अंदाजे खुणा खुणा करत करत हा धुरंधर पाऊस होता. तरीही विजा चमकत होत्या. आणि त्या संधीत त्याला पुढचा रस्ता पाहून तो पुढे निघाला. गेला कसा तरी गाणगापुरात वेशीपाशी पोचला. द्वारपाळाला हाक मारली आणि त्याला सांगितलं की अग्नी देवा. सद्गुरूंना अग्नी पाहिजे आहे, थंडी वाजते आहे त्याला. आणि मग दोन्हीकडे न पाहते निघोती. गुरुंनी सांगितलं होतं इकडे तिकडे पाहायचं नाही, परंतु नेमका अशाच वेळी मनात बदली येते. अमुक करू नको सांगितलं का बरोबर माणसाला तीच करायची इच्छा होते.
त्याप्रमाणे गुरुमाते निरपती कैसे आहे याची स्थिती म्हणून पाहे. त्यावेळी यापुढे दक्षिण दिसेसी पाहता देखे सर्पासी भिवनी पळता उत्तरेसी अद्भुत दिसे महान. त्यांनी पाहिलं इकडे तो महाभयंकर सर्प त्याच्या बाजूला होता, दुसरीकडे पाहिलं तर दुसरेही तिकडे तितकाच 5 फणे असणारे सर्प दोन्ही बाजूला होते. आणि हा जे धावत सुटला भ्याला, धावत जात असे भिवनिया वाट सोडणी रान जाई सवेची येता ती सर्प दोन्ही जाता भयभूत होणे अतिशीघ्र धावत असे. मग त्याला भीती जे वाटली जे तळत पळत सुटला तो श्रीगुरूंपाशी. आणि गुरुनी देखे श्रीगुरुसी सहस्र दीप ज्योती सरसी दिसती विप्र बहुअसी वेदध्वनी ऐकत असे. पाहिलं तर तिथे सगळा उजेड होता, वेदांचा ध्वनी चालू होता. अनेक ब्राह्मण वेद म्हणत होते. प्रज्वलित केले अग्निसी उजेड झाला बहुअसी झाला विप्र सावदेसी पाहत असे श्रीगुरु ते. दोन्ही सर्प येऊनी श्रीगुरु ते वंदोनी सवेच गेले निघोनी तव हा पूर्वीच भ्याला असे. पाहिलं त्यांनी दोन्ही सर्प आले, सद्गुरू श्रीगुरूंना वंदन केलं आणि ते निघून गेले. श्रीगुरू त्याला सांगतात, अरे तुझ्या रक्षणासाठी पाठवलं होतं, एवढा कशाला तू घाबरतोस? तेव्हा माझी सेवा किती कठीण आहे तुझ्या लक्षात आला असेल. विचार कर अजूनही. सयनदेव तेवेळी लागत असे श्री गुरुचरण कमळी विनवित असे करुणा बहाळी कृपा करी म्हणून या. गुरुभक्तीचा प्रकार निरोपावा माते श्रीगुरु जेणे माझे मनस्थिर होऊन राहे तुम्हाजळे. काहीतरी मला गुरुकृपे कशी असते, काय गुरुभक्ती असते, मला जरा तुम्ही समजावून सांगाल तर मला समजेल. मी नक्की भक्ती अत्यंत तीव्र तऱ्हेने मी तुमची सेवा करीन. गुरुभक्ती आहे कशी? गिरिजापुसे ईश्वराशी, तिथे कैलास शिखरापाशी शंकर बसलेले होते, शेजारी अर्धांगी पार्वती बसलेली होती आणि त्यांना कथा सांगत होते. गिरिजापुसे ईश्वराशी गुरुभक्ती म्हणजे आहे कशी विस्तारणे आम्हाशी, ही कथा आता सद्गुरू त्याला सांगतायत. करावे एक भावाची शिव जो तोची गुरु होय त्याचे एका आख्यान सांगेन तुझं विस्तारून एक चित्ते करोनी मन ऐक गिरिजा म्हणत असे. शंकर तिला एक आख्यान सांगतायत पार्वतीला. गुरुभक्ती म्हणजे सुलभपण तात्काळ साध्य होय जाणं अनेक तप अनुष्ठान करिता विलंबी. गुरुभक्ती हे एकच साधन आहे की ज्याने सर्व काही मिळतं, परंतु बाकीच्या अनेक तपसाधना करून वर्षानुवर्षे करून जे मिळणार नाही ते केवळ गुरुची भक्ती केल्यामुळे मिळणार आहे. तर काय त्याला एक उदाहरण ते सांगतात की जो गुरुभक्ती करी निर्मळ साध्य होईल तात्काळ यज्ञदान तपफळ सर्वसिद्धी त्यासी होसी. सुलभासे अप्रयास जो गाणे गुरुकुलवास एक भावे धरुणिकास आराधावे. अत्यंत एकनिष्ठेने गुरुची सेवा करावी. तर ते कुणाचा सांगतात? ब्रह्म्याचा. त्वष्टा ब्रह्मापर्यसी त्याशी झाला एक कुमार अति लावण्य सुंदर सर्वधर्म कुशल धीर योग्य झाला उपनयन. आता ह्या कुमाराची ती गोष्ट सांगतायत त्याला. त्याचा व्रतिबंध करण्याचं ठरलं. कराव्या विद्याभासी गुरुचे घरी निघाला. गुरुची सेवा नानापरी करीत असे ब्रह्मचारी. वर्तता ऐशियापरी अपूर्व एक वर्तले. वर्तता एके दिवशी आला पर्जन्य बहुवसी पर्णशाळेत परियसी गळत असे गुरुची. त्यावेळी शिष्यासी निरोपती गुरु त्यासी त्वरित कराव्या आम्हासी. तेव्हा गुरु त्याला सांगतात, त्याही गुरुंनी त्या कुमाराची परीक्षा पाहायचं ठरवलं. ते असं सांगतात की आम्हा एक असं छान घर बांधून दे की पर्णशाळा प्रतिवर्षी जीर्ण होत असे प्रियसी ग्रह करावे दृढतेसी कधी ते जुनं होणार नाही असं एक आम्हाला तू घर बांधून दे. तर गुरुची पत्नी त्याला काय सांगते की मला एक छान कंचुकी आणावीस तू, चोळी. त्याची ती कशी असावी? ती विणली असू नये किंवा शिवली असू नये, विचित्र रंगाची पाहिजे, माझ्या अंगप्रमाणे होईल, माझ्या अंगाप्रमाणे बसली पाहिजे. त्वरित आणि म्हणत असे. गुरुपत्रही काहीतरी मागतो आणि मग गुरु कन्या पण काहीतरी मागतं. प्रत्येकजण त्याला काही ना काही आणायला सांगतं. उंची तानवडे आपणासी घेऊन यावे परियसी आणि का आणा खेळाव्यासी घरकुल एक आपणा कुंजराचे दाते बरवे घरकुल तुवा आणावे एक स्तंभी असावे कधी न तुटे न होय जीर्ण असे खेळणं मला आणून दे. अशी गुरुकन्या त्या कुमाराला सांगते आहे. जेथे नेईन तेथे यावे सोपस्कारासहित आणावे पाठ ठाणवी असावे तया घरा भीतरी. आणि ते सदा नूतन दिसलं पाहिजे. असं कर की मला तू स्वयंपाक पण शिकव आणि या करावया पाक निष्पन्न मडकी करून आण. आणि एक सांगेन तुझं रांधप शिकवी माझं पाक केली उष्ण सहज आहे असो नये अन्न जाणं.
पाककरिता मडकी असी ते त्याच्या चुलीवर जरी स्वयंपाक केला तरी त्या मडक्यांना काजळ लागलं नाही पाहिजे अशी मडकी मला तू आणून दे. असं प्रत्येकजण काही ना काही त्याला आणायला सांगतो. तो बिचारा गांगरून जातो. परंतु गुरुवर निष्ठा सगळ्यात महत्त्वाचं या गुरुचरित्रात प्रत्येक कथेत हे आहे की गुरुवर प्रचंड निष्ठा असली पाहिजे. तर तो बाळ निघाला अरण्यामध्ये. सगळं आणायला जायचं आता, काही हरकत नाही, कुठे जायचं माहीत नाही, पण निघाला. गुरु जिथे पाठवील तिथे आपण जाणार याची त्याला खात्री होती. ऐसे महाअरण्यातच जात असे बाळ चिंता करीत श्रमोनी अत्यंत निर्वाण मने जात असे. अत्यंत थकून गेलेला होता. पुढे जाता मार्गक्रमित भेटाला एक अवधूत. तेने बाळ देखला तेथ पुसता झाला तेवेळी कवण बाळा कोठे जासी चिंता व्याकुळ मानसी विस्तारून. तेव्हा त्यांना एक अवधूत भेटला त्या कुमाराला. अवधूत विचारतात, का रे बाळा तू एवढा कुठे चाललास, खूप चिंताग्रस्त दिसतोयस. तेव्हा तो आपली चिंता सांगतो की गुरुनी हे मागितलं आहे, गुरुच्या पत्नीने हे मागितलं आहे, नंतर मुलांनी हे मागितलं आहे, गुरुकन्यानी हे मागितलं आहे, आणि एक सगळे ह्या सगळ्या मागण्या मी कसा काय करीन पूर्ण याची मला थोडी शंका वाटते आहे. तेव्हा ते म्हणतात की काही चिंता नको करू. नमिता त्या बाळकाशी उठवीत असे तापसी आलिंगोनी महाहर्षी आश्वासित ते. त्यावेळी मग पशिला वृत्तांत बाळ सांगे समस्त. गुरुनी जी मागितली वस्त कवणेपरी साध्य होय. आपण बाळ ब्रह्मचारी न होय कार्य ते अंगीकारी. आता पिढेलो चिंता सागरी तारी स्वामी म्हणत असे. तो त्या अवधूताला शरण गेला. तेव्हा अवधूत काय सांगतात की तू विश्वेश्वरापाशी जा, काशीला जा. असे एक निधान काशीपुर महास्थान सकाळा भिष्टे साधती पंचक्रोश आशे क्षिती. तया आगळी विख्याती विष्णुमुख्य प्रजापती तेथे वरदादले. तुझी होईल कामना पूर्ण संदेह न धरी मनात. तुवा द्वारे त्वरितासी जे जे वसे तया मानासी समस्त विद्या राजसी. विश्वकर्मा तुझी जाणं. अरे तू स्वतः विश्वकर्मा होऊन जाशील, सर्व काही विद्या तुला त्या ठिकाणी मिळतील अशी ती काशी आहे. तर त्या ठिकाणी जे कोणी वास करतात त्यांचे सगळे दोष पाहून अत्यंत स्थान महिमा काशीचा कसा काय आहे हे महात्मे ते त्याला सांगतात अवधूत. तेव्हा मी बाळक तुम्हासी म्हणून चरण लागला. अवधूतांना तो शरण गेला आणि त्यांच्या चरणी लागला की मी चाललोच आहे, तुम्ही काय येत नाही बरं माझ्याबरोबर. दर्शन घडे पुरी काशी चला जाऊ त्वरितेसी. म्हणून दोघे निघाले मनोवेगे तात्काळी पावले विश्वेश्वराजवळी. तापसी म्हणे त्यावेळी बाळका यात्रा करी आता. बाळ म्हणे तयासी स्वामी माते निरुपदेसी. नेणे यात्रा आहे कैसी कवणे परी राहावे. तिथे गेल्यानंतर त्या अवधूत त्याला म्हणतात आता तू यात्रा कर, मी तुला काशीला तर घेऊन आलेलो आहे. तेव्हा पहिले मणिकर्णिकेला स्नान कर आणि मग एक त्या काशीमध्ये काय काय पाहायचं, कुठे कुठे जायचं ह्या सगळ्याचं वर्णन ते अवधूत त्याला सांगताहेत. आणि बाळ ह्या काशीमध्ये फिरतो आहे. ज्या प्रकारे त्या अवधूताने सांगितलं त्या स्थानाला हा कुमार जातो आहे, प्रत्येक ठिकाण पाहतो आहे. आणि मग इतके ब्रह्मचर्याशी यात्रा सांगितलेली परियसी आचरण करी येणे विधीसी तुझी वासना परेल. त्यांनी सांगितलेलं असतं या प्रकारे तू विधी या प्रकारे जर तू आचरण करशील तर तुझे चित्ती असे गुरु प्रसन्न होईल शंकरू. मनी धरिगा निर्धारू गुरुस्मरण करी निरंतर. तेव्हा तू कायम गुरुस्मरण कर आणि मी जे जे काय सांगितले त्याप्रमाणे तू कर. इतके सांगून तापशी अदृश्य झाला परियसी ब्रह्मचारी म्हणे अशी हाच माझा गुरु सत्य. त्याला लक्षात आलं की गुरुच या अवधूताच्या रूपाने माझ्याकडे आलेला आहे. तेव्हा हाच ईश्वर असला पाहिजे. मज कृपाळू झाला सत्वर कार लागेल निर्धार. म्हणून मणी धरियले न आराधिता आपोआप भेटला माये माबबाप. गुरुभक्तीने अमुप सकाळा भेटते पाहिजे. ज्या अर्थी हा भेटलाय त्या अर्थी गुरुनीच याला पाठवला असलं पाहिजे. हा स्वतःचा गुरु त्या रूपाने आलेला असला पाहिजे. दिल्या वाचून नर देती ईश्वर भोळा चक्रवर्ती गुरुप्रसादे भेटला. गुरुच्या प्रसादा कृपेमुळेच हा ईश्वर मला भेटला असं त्या कुमाराला वाटतं. आणि मग यात्रा त्यांनी भक्तीने केली. यात्राकरिता भक्तीशी प्रसन्न झाला व्योमकेशी. निजस्वरूपे सम्मुखेशी उभा राहिला शंकर. यात्रा सगळी संपूर्ण झाली आणि मग समोर शंकर उभे राहिले. प्रसन्न होऊनी शंकर म्हणे दिधाला मागवर संतोषवनी त्वष्ट्र कुमार निवेदिता झाला वृत्तांत.
तर शंकराला सगळं वृत्तांत या कुमाराने सांगितलं, जे जे गुरुनी सांगितलं आणि त्याच्या कन्याकुमारांनी जे जे सांगितलं, गुरुपत्नीने जे जे सांगितलं ते सर्व त्या शंकराजवळ सांगता झाला विस्तारे. शंकराजवळी देखा संतोषाने ईश्वर देता झाला अखित वर. ईश्वर प्रसन्न झाला आणि सर्व प्रकारचे वर त्यांनी त्या कुमाराला देऊन टाकले. म्हणे, बाळा माझा कुमार, सकाळ विद्या कुशळ होसी, तुवा केली गुरुभक्ती, तेणे झाली आपणा तृप्ती, अनेक विद्या तुझं होती, विश्वकर्मा तूचे होसी. त्याला सगळं मिळवायचं आहे तर स्वतःच त्याला ते बनवणं आलं. चतुर्विध पुरुषार्थ लागला तुझं परमार्थ, सृष्टी रचावया होसी समर्थ, होसी जाण त्वष्टपुत्रा ऐसा वरद लाधोन, त्वष्टा ब्रह्मानंद केले लिंग स्थापन, आपले नामी बरीयस. मग निघाला तेथून, केली आयती तत्क्षणी, प्रसन्न झाला शिवलपाणी. मग काय नव्हे त्या प्रत्यक्ष भगवान शंकर प्रसन्न झाल्यानंतर काय होणार नाही. जे जे मागितले श्री गुरुवरे, सकाळ वस्तू केल्या चतुरे, घेऊन या सत्वरे, आला श्री गुरु सन्मुख. झाली परीक्षेत पास. सकाळ वस्तू देवनी, लागत असे श्री गुरुचरणी, अनुक्रमे गुरुरमणी पुत्र कन्येसी वंदिले, उल्हास झाला श्री गुरुसी, आलिंगित असे महार्षी, शिष्य ताता ज्ञानराशी, तुष्टलो तुझ्या भक्ती. गुरुही प्रसन्न झाले की तुझ्या भक्तीने मी अत्यंत प्रसन्न झालेलो आहे. तेव्हा तू सकळ विद्याकुशळ होणार, अष्टैश्वर्य तुझ्याकडे दांधणार आणि त्रैमूर्ती तुझी या वंशी होतील. एक शिष्योत्तमा, घर केले तुवा अम्मासे, अनेक वस्तू विचित्रशी. जे काही तुला सगळं सांगितलेलं आहे तेव्हा हे सगळं तू आणलं तेव्हा तुला अष्टसिद्धी प्राप्त होती. गुरु विणे सिद्धी नाही. तेव्हा गुरु प्रसन्न झाल्यामुळे या सगळ्या अष्टसिद्धी त्याला प्राप्त झाल्या. आणि मग नमन करुणी श्री गुरु तसे विनवी तसे भावेसी, स्वामी कथा निरोपलेसी, अपूर्व माते वाटेल. काशी यात्रा विधान निरोपलय माझं विस्तारणं, तयावेळी होतो आपण तुम्हा सहित तेथेची. पहा गुरु काय सांगतायत त्याला, सायंकुमारा सायदेवाला, की तू जे काय या कुमाराने काशी यात्रा केली त्यावेळी मी तिथे होतो, त्यावेळी होतो आपण तुम्हा सहित तेथेची. पाहिले आपण दृष्टांती, स्वामी काशीपुरी असती, जागृती की सुषुप्ती, नकळे माते स्वामी. म्हणून विप्र तेवेळी वंदी श्री गुरुचरण कमळी, विनवितसे करुणा भवाळी, करुणा बहाळी, भक्तिभावे करुणिया. जय जय परमपुरुषा परात्परा परमहंसा, भक्त जन मानस हंसा, श्री नरसिंह सरस्वती. आणि मग त्यांनी श्री गुरूंच्या स्तुतीचं असं एक कर्नाटकी भाषेतलं एक स्तोत्र त्यावेळी म्हणून दाखवलं. वंदे हम नरकेसरी सरस्वती, श्रीपाद युग्मान भुजाम. असं हे स्तोत्र त्यांनी येणेपरी स्तोत्र करीत, मागुनी करी दंडवत सद्गदित, कंठ होत रोमांच्या अंगी उठिले. स्तोत्र म्हणता म्हणता कंठ सद्गदित झाला, अंगावर रोमांच उठले. म्हणे, त्रैमूर्ती अवतारी तूची देवा जगद्गुरु, आम्हा दिसतोसी नरो कृपा सिंधी स्वामिया. मज दाविला परमार्थ, लाधरो चारी पुरुषार्थ, तूची सत्य विश्वनाथ, काशीपुर तुझ. अरे सगळं गुरुदेव सगळं तुमच्याच पशी आहे. हे सगळं जरी तुम्ही दृश्य मला दाखवलं असलं तरी प्रत्यक्षात हे सगळं त्याच्या मागे तुम्हीच आहात आणि तुम्हीच सगळं घडवून आणलेलं आहे. याविषयी काही माझ्या मनात शंका नाही. संतोषाने महार्षी निरोप देती तेवेळी, श्रीगुरू म्हणती द्विजासी, दाखविली तुझं काशी. देवाला सांगतात की तुला मी काशी दाखवलेली आहे, पुढे तुझ्या वंशी 21 यात्राफळ, तुझ्या 21 पिढ्या पुढच्या यात्राफळ हे मिळेल. निरोप देणे द्विजासी, गेले गुरु मठासी, आनंद झाला मनासी. श्री गुरुदर्शिनी भक्तजना, नामधारक शिष्यणा राणा, लागे सिद्धाची या चरणा, विनवितसे कर जोडोनी जाणा, भक्ती व्हावे करून. अत्यंत आनंद झाला. घरी आपल्या जाऊन स्त्रियेला सांगितलं की आमचे गुरु मला गाणगापुरात भेटले, चला आपण सर्वजण त्यांच्या दर्शनाला जाऊ. तैसा चंद्र चकोराशी, उदय होता संतोष त्यासी, तैसा आनंद आम्हासी तुझे चरण रक्षिता. पूर्वजन्मी पापराशी केल्या होता बहुवशी, श्री गुरुचे दर्शनासी पुनीत झाले म्हणतसे, जैसा चिंतामणी स्पर्शी. हेमत्व होय लोहासी, मृत्तिका पडता जंबू नदीशी, उत्तम सुवर्ण होतसे. जाता मानस सरोवरासी, हंसत्वयी वायसासी, तैसे तुझे दर्शनासी पुनीत झालो स्वामी. गंगा स्नानाने पाप नाहीशी होतात, ताप निवारी देखा शशी, कल्पवृक्ष छायेसी, कल्पिले वृक्ष. तुम्ही कल्पवृक्षच आहात. तुमच्या या छायेखाली मी आलो आणि मला सर्व काही माझे सर्व चारी पुरुषार्थ साधले, याविषयी काही शंका नाही. आणि मग
कंडे नेंडू हे जे काही एक छान असं कानडीमध्ये अत्यंत त्यांनी स्तुती केली त्यांची प्रेमभावे. या परी स्तोत्रे श्री गुरुशी स्तुती केली बहुअसी संतोषोनी महाहर्षी आश्वासित ती तेवेळी प्रेमभावे समस्तासी बैसा म्हणती समीपेसी जैसा लोभ मायसी. मग सगळ्या कुटुंबियांना जवळ बसवलं, प्रेमाने जवळ बसवलं आणि मग आज्ञा घेऊन सहज गेला तुमचा पूर्वज सकळ पुत्रासहित द्विज आला श्री गुरुदर्शना. सगळ्यांना कुटुंबियांना घेऊन आला तो. भाद्रपद चतुर्दशीशी शुक्ल पक्ष पर्येसी आला शिष्य भेटीसी एक भावे करुणिया. येती शिष्य लोटांगणी एका भावे तन्वनी. आणि मग करजोडोनी त्यावेळी ओम नमोजी चंद्रमौळी त्रैमूर्ती तुची होसी. तेव्हा पुढे करत्रपुत्रे सहित नमोन सांगे क्षेम समाधान. होते पुत्र 4 जण चरणावर, 4 पुत्र होते त्याला. सगळ्यांना श्री गुरूंच्या चरणावर घातलं. ज्येष्ठ सुत नागनाथ तयावरी कृपा बहुत कृपानिधी गुरुनाथ माता हस्त ठेविती. श्री गुरु म्हणती द्विजासी तुझ्या ज्येष्ठ सुतासी आयुष्य पूर्ण असे त्यासी संतती बहु याची वाढे. हाच भक्त आम्हासी अशैल श्रियायुक्तेसी तुवा आता म्लेंछासी सेवा न कर. आता तू इथून पुढे म्लेंछाची सेवा करायची नाही. जर तू म्लेंछाची सेवा करशील तर तुला त्याचे भोग भोगावे लागतील. माझी तुला आज्ञा आहे की आता तू म्लेंछाची सेवा सोडून दे. ज्या दिवशी म्लेंछासी तुवा जाऊनी वंदिसी हानी होय जीवासी. म्हणून सांगितली त्यावेळी तुझा असे वडील सुत तोची आमचा निजभक्त त्याची कीर्ती वाढेल बहुत म्हणती श्री गुरु त्यावेळी. मग म्हणती द्विजासी जावे त्वरित संगमेसी स्नान करोनी त्वरितसी यावे म्हणती त्यावेळी. ग्रामलोक तया दिवशी पूजा करिता अनंतासी येऊन या श्रीगुरुसी पूजा करीतो पर्यसी. तेव्हा अशा प्रकारे आजी व्रत चतुर्दशी पूजा करी अनंतासी समस्त द्विज मिळवणी ऐसे म्हणता द्विजवरू करिता होय नमस्कारो आमचा अनंत तुची गुरु. व्रतसेवा तुमचे चरण यावेळी श्री गुरु सांगता झाला विस्तारो कौंडिण्य महाऋषेश्वरू केले व्रत प्रख्यात ऐसे म्हणतात द्विजवरू करिता होय नमस्कारो. कैसे व्रत आचरावं, मग अनंताचं व्रत कसं करावं हे सद्गुरूंना ते विचारतात. आणि मग सद्गुरू पुढच्या कथेमध्ये अनंत व्रत सांगतात. तर अशी ही कथा आहे. या ठिकाणी सायनदेव निरोप घेतात आणि सिद्धनामधारकाचा जो काही काशी क्षेत्रासंबंधीचा संवाद आहे तो या ठिकाणी संपतो आहे. परंतु या ठिकाणी मुख्य काय आहे पिंडी ते ब्रह्मांडी. पिंड हे केंद्र तर ब्रह्मांड हा परिघ. जितके बिंदू आणि रेषा परिघात तेवढे सर्व केंद्रात समाविष्ट असतात. पिंडात क्रिया करून ब्रह्मांड हलवता येते. हा अतिशय गूढ असा अर्थ या काशीखंडामध्ये आहेत. केवळ काशीखंडाचं वर्णन नाही आहे ते. तर गोकर्ण आणि काशी हे 2 क्षेत्रांची वर्णन गुरुचरित्रात जी काही आलेली आहेत या यात्रेला धरून योगशास्त्राप्रमाणे आज्ञाचक्रापर्यंत या शरीराचा संबंध ब्रह्मांडाशी असतो. सहस्रार हे अनंत आहे. गोकर्णाचे वर्णन हे सहस्राराचा अनंताचा संबंध दाखवणारे आहे. आणि पुढील काशी यात्रा ही ब्रह्मांड सूचक आहे. पृथ्वीवरची गोकर्ण आणि काशी ही क्षेत्रे या रहस्याचा बोध करणारे नकाशे आहेत. हे विसरू नका. हे अत्यंत गूढ असे हे दोन्ही अध्याय आहेत. हे दोन्ही अध्याय वाटताना कठीण आहेत. काशी यात्रेचा अध्याय तर लोक नुसते असे नजर फिरून वाचवतात, परंतु अत्यंत गूढ भरलेला असा तो अध्याय आहे. देवतेची मूर्ती जशी असते, ही मूर्ती काय करते? ती देवतेचं प्रतीक असते. ती प्रत्यक्ष देवता नसते, ती प्रतीक असते. आणि प्रतीक आणि देवतेचा संबंध जोडण्याचं स्थान काम जशी ती मूर्ती करते तशी ही क्षेत्र आहेत काशी. आणि तर त्यामुळं काशी अध्यायानंतर लगेच अनंताचा अध्याय येण्याचं कारणच आहे की सहस्रार हे अनंताचं केंद्र आहे. आणि देवपूजेचा विधी हा अंतःकरण स्थिर करण्याचा जसा उपाय आहे तसं या कथेमध्ये अत्यंत गूढ असे अर्थ भरलेले आहेत. जर तुम्ही योगमार्गाचा अभ्यास थोडाफार केला असेल तर या सगळ्या ह्या केंद्राचा, या काशीखंडाचा आणि गोकर्णाचा अर्थ तुम्हाला समजेल. अत्यंत त्यासाठी चिंतन करणं आवश्यक आहे. आणि हे चिंतन करण्याची बुद्धी तुम्हाला सद्गुरू देव. काशाय वस्त्रम
करदण्डधारिणं कमण्डलं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरु श्री नरसिंह सरस्वती साई महाराज की जय। सद्गुरुभ्यो नमः, सद्गुरुभ्यो नमः, सद्गुरुभ्यो नमः।